नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रमोद पेटीकर, लातूर धाराशिव बायोफॅक्टर. तर आज आपण आलो आहोत बायोफॅक्टरचं बेसल डोसपासून INM चक्र, कॅनमॅग 888, 1111, बेरोम S1, त्याचबरोबर बेलोम S2, पोषक लेवल 2, 1 लिटरमधला कॅनमॅग, जीव्याम आणि बेलोम S3 अशी 15-15 दिवसाच्या अंतरानं या शेतकऱ्यांनी बायोफॅक्टर कंपनीची सर्व उत्पादने वापरून अशा सुंदर प्रकारचा हा प्लॉट आणलेला आहे. इथे जर तुम्ही पाहाल तर अशा प्रकारचा माल तुम्हाला पाहायला मिळेल. यामध्ये बेसल डोसमध्ये आम्ही बायोएक्सेल ड्युओ, बायोएक्सेल ट्रिओ, सुमका आणि बायोपोटॅश आणि आधार गोल्ड सोबत एक 15-15-15 ची एक बॅग असा बेसल डोस या प्लॉटमध्ये दिलेला होता. त्यामध्ये जबरदस्त फुटवा, फळांची संख्या, फुलांची संख्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहे. तर चला मग पाहूयात शेतकऱ्याला या उत्पादनाचा वापर करून काय वाटतंय. नमस्कार. सर्वप्रथम आमच्या सगळ्या शेतकरी बंधवांना आपला परिचय द्या. मी दादासाहेब नारायणराव मोरे, राहणार मातुरा, तालुका औसा. मी माझ्या शेतामध्ये एक एकर टमाटोची लागवड 20 एप्रिलला केलेली आहे. व बेसल डोसमध्ये मी जीव्याम, आधार गोल्ड हे बायोफॅक्टर कंपनीचे खतं वापरलेली आहेत. त्याच्यानंतर लागवडीच्या नंतर मी पोषक लेवल 1, 2, 3 1, 2, 3 लेवल, बेलमचे 1, 2, 3 ची लेवलचे, जीव्याम, परत BOC पण वापरला आपण. 1111 कॅनमॅग ब्लिचिंगसाठी BOC वापर केलेला आहे. त्याच्यानंतर INM चक्र, कॅनमॅग ही सगळी उत्पादनं वापरून तुम्ही हा टोमॅटो डेव्हलप केला. बायोफॅक्टर कंपनीचे सर्व औषधं वापरून सध्या टमाट्याचे खूप चांगल्या प्रमाणात चांगला प्लॉट आहे. चांगला प्लॉट आहे. आजपर्यंत साधारण 200-250 कॅरेट माल तुमचा गेलेला आहे. आजपर्यंत आपला माल 250 कॅरेट गेला आहे. आणखीन झाडाला भरपूर माल आहे. आणि पानाची संख्या, पानाची ग्रोथ हे सर्व चांगलं आहे. त्याच्यासाठी आपण ॲग्रिसेल म्हणून बायोफॅक्टरचा आणि BSL-4 याचे स्प्रे घेतलेले आहेत. काय सांगाल दादा, रासायनिकच्या विरोधात आपण जैविक खतं वापरून हा प्लॉट आणलेला आहे. हो. ह्यामध्ये तुमचा दृष्टिकोन किंवा तुमचा अनुभव या मातीला जिवंत करण्यासाठी किंवा मेंटेन करण्यासाठी काय सांगाल. मी माझ्या शेतामध्ये कधीही गांडूळ पाहिलेलाच नव्हता. परंतु ह्या वर्षी आपण बेटीकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण यांचे बायोफॅक्टर कंपनीचे सर्व औषधं वापरल्यानंतर मला आज प्रत्येक बेडमध्ये गांडूळ दिसतात. सध्या जिवंत गांडूळ आहेत. एवढा बदल आहे. रासायनिक ते रासायनिक आहे आणि जैविक ते जैविक आहे. बायोफॅक्टर कंपनीच्या उत्पादनात त्यांचे औषधं वापरल्यामुळे शेतीत जैविकता निर्माण होत आहे. बरं. आणि मार्केटमध्ये माल देत असताना किंवा तुमच्या मालाची किपिंग क्वालिटी सांगत असताना त्याच्याबद्दल काय सांगाल. माल चांगल्या क्वालिटीचा आहे. गेले व्यापारी आपल्या मालाला पसंती देत आहेत. चांगली रेट, चांगल्या इतरांपेक्षा आपल्या मालाला शायनिंगमुळे 5-50 रुपये प्रत्येक वेळेसला वाढवूनच रेट आहेत. आपल्या रेट कधी असं कमी रेटमध्ये गेलेलं नाही. किपिंग क्वालिटी खूप छान आहे. मी देवापुढं पहिले 22 टमाटे ठेवलेले होते असं देवाला म्हणून. किती दिवसापूर्वी? 1 महिन्यापूर्वी टमाटे ठेवलेले होते. आजही टमाटे ते चांगल्या परिस्थितीत आहेत, खाण्यायोग्य आहेत. 1 महिना काढून ठेवून ही आजच्याही तारखेत बघितलं तर ते खाण्यायोग्य आहेत. कुठेही सड नाही, कुठेही त्याला काही हे झालेलं नाहीये, काहीही इजा झालेली नाही. इजा झालेली नाहीये. अतिशय सुंदर टोमॅटो सुंदर टोमॅटोचा प्लॉट आहे. बायोफॅक्टर कंपनीचे औषध पुढील शेती चांगली सुधारण्यासाठी कंपनीचे औषधं चांगल्या आहेत. बरं. आता तुम्ही हे सगळे उत्पादनं वापरलेत, बाकी शेतकऱ्यांना वापरायला काय सांगणार. वापरायची जमिनीची चांगली प्रत होते आहे. औषधाने गांडूळ निर्मिती होत आहे. वापरून कुणीतरी थोडं 1 एकर का होईना प्लॉट वापरून पाहावे. आपला अनुभव परत येईलच पुढे. समजा मी 1 एकरला वापर केला आहे. आता माझ्याकडे जमीन आहे 4-5 एकर, परंतु मी 1 एकरला वापरलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये पूर्ण शेतीला बायोफॅक्टर कंपनीचेच औषध वापरणार आहे.